नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं. आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे, सुकी भाजी बनवणार आहे. आणि जर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करते. सगळ्यात आधी इथे मी 4 ते 5 कारले घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. आता ती सगळी चिरून घेते. चिरून म्हणजे त्यांच्या लहान लहान वळी कापून घेते. कारले कापत असताना जर त्याच्यामध्ये जर मोठाल्या बिया असल्या तर त्या काढून टाकायच्या. तशा बिया जास्त काही कडू नसतात, एकदम हलक्या कडू असतात. इथे सगळी कारले कापून झालेत. छान अशी कापलेत, लहान लहान एकदम. आता त्याच्यामध्ये मीठ घालते. मिठानं कारल्याचा कडवटपणा निघून जातोय. आता हे सगळं मीठ वळींना चांगलं लावून घेते. माझ्या भाषेत म्हटलं तर चांगलं रगसून घेते. जेवढं जास्त वेळ रगसून घेतलं तेवढा त्याचा कडवटपणा निघून जातो आणि मग भाजी छान लागते. आता सगळीकडून मीठ लावून झालंय. आता झाकण ठेवते आणि अर्धा तास तसंच ठेवणार आहे. अर्धा तास झाला, आता झाकण काढते. आणि आता सगळी कारले एका पातेल्यात काढून घेते. आणि परत एकदा चांगले एकजीव करून घेते. इथे बघू शकता तुम्ही कारल्याचं कडू पाणी कसं काढलंय ते. आता इथे 2 ते 3 पाण्यात धुवून घेते. चांगलं धुवून घेते. मग भाजी अजिबात कडू लागणार नाही. इथे एकदम मस्त सगळं स्वच्छ धुवून एका जाळीमध्ये ठेवलंय आणि त्याच्यातील पाणी पण सगळं निघून गेलंय. आता गॅसवर तवा ठेवलाय, त्यावर एक पळी तेल टाकते आणि या कारल्याच्या वळी तेलात परतून घेते. आधी परतून घेतलं की मग नंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही. सगळीकडून छान असं हलवून घेते म्हणजे सगळ्या वळी समान भाजतील. सगळ्या वळी परतून झाल्यात. बघू शकता तुम्ही, इथं कलर पण चेंज झालाय. आता गॅस बंद करून सगळे एका डिशमध्ये काढून घेते. इथे मी 2 लहान कांदे चिरून घेते. बारीक साईज चिरते. तुम्हाला मोठा चिरायचा असेल तर तुम्ही मोठा चिरू शकता. शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. इथे कांदा चिरून झालाय. आता 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात टाकून बारीक करून घेते. इथे एक टोमॅटो घेतलाय आणि आता बारीक कापून घेते. आता लगेच कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकते. तेल गरम झालं, आता त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकते. इथे लसूण टाकला. आता कांदा टाकून छान असं मिक्स करून घेते. इथे टोमॅटो टाकते आणि परत मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये मसाले टाकते. इथे मी चटणी टाकले. इथे गरम मसाला टाकला आणि इथं हळद टाकली. आता सगळे मसाले मिक्स करून घेते. चांगलं असं मिक्स करून झालंय. आता त्याच्यामध्ये कारल्याच्या वळी टाकते आणि परत सगळीकडून मिक्स करून घेते.
सगळीकडे छान मसाला लागला आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकते. भाजीमध्ये आधीच मीठ टाकून धुवून घेतलं आहे, म्हणून आता थोडंसंच मीठ टाकते. मस्तपैकी मिक्स करून घेते. आता 4 ते 5 मिनटासाठी झाकण ठेवते. 4 ते 5 मिनिट झाले. आता झाकण काढते आणि परत मिक्स करून घेते. आता भाजी शिजली का ते चेक करून बघते. वळीमध्ये किंवा चकतीमध्ये सहज चमचा गेला की आपली भाजी शिजली समजायचं. आता भाजीमध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते. आपली भाजी तयार आहे, म्हणून आता गॅस बंद करते. इथं खायला काढून घेते. तर कशी वाटली तुम्हाला कारल्याच्या भाजीची रेसिपी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.